पवित्र मंदिर आहे जिथे परमेश्वर सिंहासनावर बसलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तिथपर्यंत आम्हाला त्या सर्व ज्या या लिहिलेले आहे पहिले 5 पुस्तकं, त्यापैकी काही पुस्तकांमध्ये निवास मंडपाच्या बद्दल लिहिलेलं आहे. तिथपर्यंत आम्हाला प्रवास करत जायचा आहे. म्हणजे सुरुवात जर आपण बघितली तर आपण मोशेच्या अगोदरपासूनच सुरुवात झालेली आहे आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत या सर्व गोष्टी आम्हाला दिसणार आहे. परंतु प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला आणि मला प्रभूने खूप उत्तम दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. कधी कधी काही लोकांना त्याचं महत्व कळत नाही. मी वारंवार सांगितलंय की जे प्रभूमध्ये तुम्हाला आणि मला आत्मिक देखील मिळतं, हे तर सगळ्या वैभवी गोष्टीचं आहेच आहे, परंतु जे काही आत्मिक गोष्टी मिळतं त्याबद्दल अनेक लोक जेव्हा मला भेटतात ते म्हणतात खरोखर ख्रिस्ती मंडळी चर्च हे खूप आशीर्वादित चर्च आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की ह्या मंडळीमध्ये त्या मंडळीच्या लोकांना या सगळ्या गोष्टी जे तुम्ही शिकवतात त्या लाईव्ह प्रत्यक्ष बघायला मिळतात आणि तुमच्यासाठी प्रार्थना केली जाते. काल देखील मी चर्चमध्ये होतो, अनेक स्त्रिया येत होत्या आणि बाळासाहेब प्रार्थना करा. मी वेस्ट्रीमध्ये बाहेर पॅसेजमध्ये किंवा बाहेर अंगणामध्ये प्रार्थना करत होतो. कारण की प्रियानो, लोकांना या गोष्टीची जाणीव आहे की ही जी सेवा जे ख्रिस्ती मंडळीच्या तर्फे निघत आहे ती सेवा प्रभूच्या नावामध्ये सामर्थ्य सेवा आहे. प्रेज द लॉर्ड. सामर्थ्य सेवा आहे. आणि घर की मुर्गी दाल बराबर, हे हिंदीमध्ये एक म्हण आहे की जे घरचे असतात त्यांचं कोणी कौतुक करत नाही. आणि हे आपण चुकतो कुठेतरी. आपण ठीक आहे, आपल्याला आपल्या चर्चचं नाही, परंतु एकच लक्षात ठेवा की हे मुर्गी पण नाही, हे दाल पण नाही, हे परमेश्वराची योजना इथे काम करते. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे तुम्ही हे नका समजू की हे लहान आहे मोठं आहे. परमेश्वरासाठी जे काही आपण करतो ते उत्तम आहे. आपणच बघत आहोत की आता जरी आजपासून 25 दिवस राहिलेले आहे ख्रिसमसला, परंतु या चर्चचं बहुत सारं काम जवळपास कम्प्लीट होताना दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या सर्व गोष्टी याला नियोजन आहे, प्लॅनिंग आहे. कोणती गोष्ट कधी अचानक आम्हाला मिळत नाही. ह्याच्यासाठी श्रम पण आहे, यासाठी दान पण आहे, यासाठी पैसा पण आहे, यासाठी प्लॅनिंग पण आहे आणि सर्वात मोठं देवाची योजना देखील आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या सर्व गोष्टी घेऊन जेव्हा तुम्ही आणि मी पुढे वाटचाल करतो आणि त्यामध्ये सहभागी होतो तर नेहमी देवाबद्दल, देवाच्या या कार्याबद्दल, दिलेल्या सर्व आशीर्वादाबद्दल त्याचा गौरव करणारे तुम्ही असावं. प्रेज द लॉर्ड. कितीतरी आनंदाची बाब आहे की या महिन्यामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदरच आपल्याला विविध बक्षीस देऊन देवा आशीर्वादित करत आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु आज आपण त्या गोष्टीकडे बघणार आहोत जेव्हा पहिला ॲडव्हेंट संडे की त्या दिवशी परमेश्वर तुम्हाला आणि मला काय द्यावा सांगतो आणि आम्ही परमेश्वराला काय देणार आहोत. कारण की घेण्यापेक्षा देण्यामध्ये श्रेष्ठता. तर पहिल्या मुद्द्याकडे आपण जाणार आहोत ओजस, आणि त्यामध्ये जाण्या अगोदर निर्गम याचा 25वा अध्याय काढूया आणि त्यामधून काही वचन आपण वाचूया आणि त्यानंतर आपण त्या वचनावर शिकणार आहोत. निर्गम याचा अध्याय 25 आणि त्यामध्ये वचन कृपया वाचा, वचन 7 आणि 8. मी त्यांच्यामध्ये निवास करावा. यामुळे या निवास करावाच्या जागेला निवास मंडप असं म्हटलेलं आहे. हिंदीमध्ये तंबू असं म्हटलेलं आहे, इंग्लिशमध्ये टॅबरनेकल असं म्हटलेलं आहे. तिथे मी निवास करावा म्हणून माझ्यासाठी एक पवित्र स्थान तयार करावे. पण नुसतं पवित्र स्थान होतं का तिथे? पवित्र स्थानाच्या अगोदर काय होतं सांगा? आता खूप झालं रिव्हिजन, आता खूप सारखं रिव्हिजन करून करून मलाच तस तरी कंटाळलं आले. पवित्र स्थानाच्या अगोदर काय होतं आणि पवित्र स्थानाच्या नंतर काय होतं? पवित्र. परमेश्वराने ते पवित्र स्थान बनवणं सांगितलं, परंतु 3 भाग होते आणि त्याबद्दल आपण अभ्यास करत असताना आज जे बघत आहोत त्याला म्हटलेलं परम पवित्र स्थान. आणि परमेश्वर यामध्ये पहिल्या मुद्द्याकडे जाऊया ओजस. आणि त्यामध्ये परमेश्वराला निश्चितच तुम्हाला आणि मला काय लिहिलेलं आहे त्यांनी की तुमच्यामध्ये वास करायचा. परमेश्वराला आमच्यामध्ये निवास करायचा आणि यासाठी कुठेही देव नाही आता राहणार. परंतु त्यांनी म्हटलं की एक विशिष्ट गोष्ट जी आहे ती तुम्ही करा, ज्याला ड्वेलिंग इन मॅन लिहिलेलं आहे. त्यामध्ये लिहिलेलं आहे की मला तुमच्यामध्ये वास करायचा आहे.
आपण अनेक जण मंदिराला येतो, आपण सर्वजण होतो, चलो आम्ही कुठे चाललो, मंदिराला चाललो. लोक विचारतात कोणचं मंदिर आहे तुमचं, तर आपण सर्व काय नेणार मंदिराचं नाव, ख्रिस्ती मंडळी चर्चला आम्ही जात आहोत. कारण की मग लोक म्हणते कशाला जाते, तर तुम्ही म्हणणार की मी देवाला भेटायला चाललो. प्रेज द लॉर्ड. यस, आपले भक्त अगिनत आहे, परंतु देव किती आहे, एकच देव आहे. देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, त्रैक्य ज्याला आपण म्हणतो. परंतु प्रियांनो, किती महान गोष्ट आहे आणि किती विचार करण्यासाठी बाब आहे की आपण देवाला भेटायसाठी येत असताना देव म्हणतो मला तुमच्यामध्ये भेटायला यायला. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला भेटायला यायचं आहे. या दिवसामध्ये इलेक्शनची गडबड चालू आहे, लोक खरंच मतदान होणार आहे, नेता लोक सगळे लोक भेटायला चालले, गल्ली बोळा तिकडून तिकडून चालले, सगळे नेताच नेता दिसतंय सगळीकडे. तुम्हाला आता आपल्याकडचं कॉर्पोरेशन सुरू नाही झालं, परंतु ग्रामपंचायत ग्रामपरिषद यांचे सगळे जिकडे तिकडे मंत्री तिथे फिरतोय, मुख्यमंत्री तिथे, उपमुख्यमंत्री तिथे, सगळेच फिरायला. ते 5 वर्ष येणार आहे का परत, ते कोणी विचारणार पण नाही. ते लोक त्यांचं काम आहे नुसतं मतं घेण्यापुरतं यायचं, आणि एकदा त्यांचं काम झालं, ते निवडून आले, तर मग ते तुम्हाला आणि मला विचारत नाही. परंतु देव तसं नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देव आगार नका देऊ. प्रश्न हाच येतो की तुम्ही काय देवाला देणार, है ना. आपण म्हणतो परंतु आपण तर त्यांना काही देऊ शकत नाही, परंतु तो आपल्याला देतो आणि देण्यासाठी तो आमच्यामध्ये येतो. प्रेज द लॉर्ड. आणि तरी देखील लोक त्याचं महत्व जर समजून घेत नाही, तरी देखील त्याचं महत्व समजून घेत नाही, तर अनेक नेते वर्ग काय म्हणतात, जर तुम्ही मला मतं दिलं नाही ना, तर पुढच्या वेळेस तुमच्याला काही पैसेच नाही देणार मी. ते या वॉर्डसाठी, या गावासाठी, या शहरासाठी मी पैसेच देणार, पैसे कट. तुम्ही लोकच जर मला भाषण ऐकायला येत नाही, तुम्ही लोकच जर मला भेटायला येत नाही, तुम्ही लोकच जर मला रिस्पॉन्स देत नाही, तर मी कशाला तुमच्या नगरासाठी, तुमच्या वॉर्डसाठी काम, तुमच्या प्रभागासाठी मी काम करावं, मी येणार नाही. परंतु देव तसं तरी म्हणत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण की देव कृपामय प्रीतिमय आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही जरी त्याला विसरलो, आम्ही जरी त्याच्यापासून दूर गेलो, तर देव म्हणतो नाही, मी तुम्हाला भेटावयास येणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी त्यांनी इथे स्पष्ट सांगितलेलं आहे की मी तुम्हाला भेटत असताना मला एक स्थानाची गरज आहे, आणि ते स्थान कसं असावं, पवित्र स्थान असावं. प्रेज द लॉर्ड. पवित्र स्थान असावं. एक काळ होता इथे कचरा कुंडी म्हणून हा एरिया ओळखला जायचा. प्रेज द लॉर्ड. परंतु आता जाताना येताना मी अनेक लोकांना बघतो, ते मान जातात, असं काहीतरी करतात, कारण की त्यांना कळतं की आता हे कचरा कुंडीचं स्थळ नाही, तर ही जागा आता काय झालेली, पवित्र मंदिराची जागा आहे. प्रेज द लॉर्ड. हे स्वरूप बदललं आहे प्रिया, स्वरूप बदललेलं आहे. प्रश्न एवढाच आहे की पहिले इथे कचरा होता, तर आता इथे येशू आहे आणि त्याचं मंदिर आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, येणाऱ्या जाणाऱ्यांना कळतं, परंतु आपल्या लोकांना कळत नाही. आणि याबद्दल आज आपण विचार करत असताना एकच लक्षात ठेवा की देव तुम्हाला आणि मला भेटत असताना तुम्ही आणि मी काय विशेष आहोत, आपण कीटकाप्रमाणे आहोत. साधं विमानात जरी आपण गेलो तर खालच्या बिल्डिंगा दिसत नाही आपल्याला, इतक्या लहान होऊन जातात ते. मोठे मोठे समुद्र नद्या एकदम लहान लहान दिसायला लागतात. तर तिथून देव जर आपल्याला तुम्हाला वैयक्तिक बघत असेल तर आपण तर काहीच दिसणार नाही, कीटक मुंग्यांपेक्षा लहान आहे आपण वरून जर बघितलं तरी देखील. देवाची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे की त्या कीटक स्वरूपी लोकांमध्ये, त्या कीटक स्वरूपी आभामध्ये त्यांनी यावं, आणि नुसतं यावंच नाही तर वस्ती करावी. प्रेज द लॉर्ड. एकच लक्षात ठेवा, नेता येतात वस्ती करतात का, ते आपल्या घरामध्ये राहतात का, नाही. ते पाणी पित नाही, ते आपली बाटली घेतात, पितात, निघून जातात. पण तो देव म्हणतो मला इथे वस्ती करायची. वस्ती करायची म्हणजे इथे राहावायचं आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु प्रियांनो, जर त्याला आपल्यामध्ये राहावायचं आहे तर प्रश्न हा येतो की तुम्ही आणि मी त्याची तयारी कशी करणार. काय आपल्याला असं वाटतं नुसतं देवाने ख्रिसमसच्या दिवशी किंवा न्यू इयरच्या दिवशी किंवा इस्टरच्या दिवशी राहावं कारण की सुंदर चर्च तयार असतं, असं वाटतं का? यस, आपल्याला वाटतं की गेस्ट आले तर आपण म्हणू नाही नाही आमच्याकडे या, ख्रिसमसला या, खूप चांगलं डेकोरेट करतात, चर्च करतात, किंवा इतर सगळे चर्चेस म्हणणार की या तुम्ही पाहुणे म्हणून या, कारण की या दिवशी चर्चला गेले तर तुम्हाला एक मोठा आनंद आहे आणि त्यामुळे तुम्हाला देखील आम्हाबरोबर तो दिवस सेलिब्रेट करता येईल. पण तो देव असं म्हणतो का? नाही, देव जसं आहे तसा. प्रेज द लॉर्ड. जसं आहे तसं त्याच्यामध्ये त्याला राहायला आवडतं. आणि यासाठी प्रियांनो, जेव्हा निवास मंडपाकडे देवाने काय कुठे राहायला सांगितलं?
मी निवास मंडप होता. तर निवास मंडप फार मोठा महाल होता का? निवास मंडप फार मोठं मंदिर होतं का? ते कापडाने बनलेलं एक तंबू होता. जसं मी तुम्हाला सांगतो, तंबू होता. आणि तंबू पण कोणत्या एरियामध्ये होता? वाळवंटामध्ये. तो तंबू तिकडे अरण्यामध्ये होता. आणि वाळवंटा तंबूमध्ये राहणारे किती धूळ असेल, किती अस्वच्छता असेल, आणि या सर्व गोष्टीमध्ये असताना असं बाहेरून जर ते बघितलं तर सगळं काही घाण होतं. मागच्या वेळेसच मी सांगितलं अंगणामध्ये काय होतं हे पण सांगितलं, झालं ना बोलून, की अंगणामध्ये किती गलिच्छपणा आहे, वास येत आहे, तिथे घाण आहे, तिथे मलमूत्र आहे, तिथे रक्त आहे, तिथे जे प्राण्यांचं होम केल्यामुळे तिथे जळण्याचा, मांस जळण्याचा वास आहे, या सर्व गोष्टी तिथे होत्या. तरी देव म्हणतो मला तिथे राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तरी त्याला तिथे राहायचं. तो परमपवित्र असून देखील तो तुमच्या आणि माझ्यामध्ये कसंही स्थान असेल तरी राहायला त्याला आवडतं. परंतु फक्त एक बाब तो मागतो, ती म्हणजे पवित्र असावी ती जागा. प्रेज द लॉर्ड. पवित्रता आणि स्वच्छतेमध्ये फरक आहे. प्रेज द लॉर्ड. ही बाब लक्षात ठेवा. खूप सुंदर व्हाईट कपडे घातले जसं मी घातलेले आहे, खूप असं इथे स्टोल वगैरे लावलेला आहे किंवा क्रॉस वगैरे गळ्यामध्ये आहे, तर मी एकदम पवित्र आहे हे वरून दिसतं. परंतु आत काय आहे हे आपल्याला कळत. देव वरून स्वरूप बघत नाही, देव अंतकरण बघतो. काय बघतो? तर अंतकरण म्हणजे देवाला तंबूमध्ये राहत असताना अंगणामध्ये राहायचं नव्हतं. देवाला पवित्र स्थान पण नको होतं. देवाला काय, कोणती स्थानमध्ये राहायला बोलायची जागा होती? परम पवित्र स्थान हाय, ज्याला पण म्हटलं होली होली प्लेस. तर त्या जागेमध्ये त्याला राहायला आवडत होतं. तो बाकीच्या जागतिक गोष्टीकडे बघत नाही, तर तो स्वच्छतेपेक्षा कशाकडे? पवित्रतेकडे बघतो. आणि यामुळे मला एक प्रश्न निर्माण होतो की देवाला एवढा पवित्र होता, एवढा महालात राहत होता, आणि जेव्हा जगामध्ये तो आला, आता लक्ष द्या, मी प्रश्न उभा करत आहे, तो जगामध्ये जेव्हा आला तेव्हा देखील त्यांनी म्हटलं मी यायला मला निवासस्थान पाहिजे. ते पण कसं पाहिजे? परमपवित्र स्थानामध्ये मी लोकांशी बोलेल. आपण ते सगळं बघितलेलं आहे. परंतु जेव्हा देव एक बालक म्हणून जगामध्ये आला तेव्हा त्यांनी म्हटलं का गव्हाणी अशी पाहिजे, नाही ते एवढा इतकं बाई इतकेच. आपण सगळं बघितलं की होम वेदीची आकार कसा पाहिजे, कशाने बनलेला पाहिजे, अंगणचं किती बाई कितीचा आकार पाहिजे, तो जो मध्ये कर्टन होता किंवा त्याचा आकार कसा, त्याच्यावर कोणता रंग पाहिजे, सगळं जायचं. परंतु येशू ख्रिस्ताने किंवा परमेश्वराने म्हटलं की माझ्या मुलाचा आता जन्म होणार आहे येशूचा, त्याच्यासाठी गव्हाणीचं इतकी पाहिजे, मग गाय इथेच उभी राहायला पाहिजे, मग वासरू तिथेच उभं राहायला पाहिजे, आणि गाढवं इथेच उभं. असं काही आहे का तिथे? होतं का तिथे? तिथे स्वच्छता पण होती का? नाही, काहीच नाही. कारण की अनहायजेनिक जागा आहे. गव्हाणी म्हणजे तिथे सगळं शेण आहे, तिथे सगळं दुर्गंध आहे, तिथे सगळं गवत आहे, आणि तिथे एक बाळंतपण होत आहे, ज्याला आपण म्हणतो की तिथे किती स्वच्छता आणि व्यवस्थितपणा पाहिजे, ते देखील तिथे नाही. परंतु तिथे येशूचा जन्म झाला. प्रेज द लॉर्ड. तिथे कोणाचा जन्म झाला? आमच्या येशूचा जन्म झालेला. आता प्रश्न हाच निर्माण होतो की देवाला या सर्व गोष्टी पाहिजे येतात, त्याने स्वतः जन्म घेताना या गोष्टी तयार नाही केल्या का? नाही केल्या. उलट असं लिहिलेलं आहे की त्याला तर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांनी त्याच्या आई वडिलांनी प्रयत्न केला की जागा मिळावी, उतार शाळा मिळावी, पण मिळाली का जागा? नाही मिळाली. किती वाईट आहे. येशूला हाकलून देते लोक. येशूच्या जन्मासाठी लोक कोणी तयार नाहीये. खऱ्या अर्थाने तर देव कोणाच्या मनामध्ये कार्य करून तो जागा तयार करू शकला असता, परंतु तसं देखील घडलं नाही. त्याने नाईलाजाने असं जरी म्हटलेलं आहे, परंतु तो गव्हाणीस जन्मलेला, ती देवाची योजना पूर्ण झालेली आहे. हो प्रियानं, तुम्ही कुठे राहता? तुमचं घर कसं आहे? तुमच्या घरामध्ये स्वच्छता आहे की अस्वच्छता आहे? तुमच्या घरामध्ये डेकोरेशन आहे की नाही? तुमच्या घरात फराळाचं बनवलं आहे की नाही बनवलंय? तुमच्या घरामध्ये पेंटिंग केली की नाही? तुमच्या घरामध्ये लाइटिंग केली गेली? हे महत्वाचं नाही. प्रेज द लॉर्ड. देवाची योजना जी आहे ती पवित्र आणि शुद्ध लोकांसाठी मोठी आहे. प्रेज द लॉर्ड. जे प्रयत्न करतात की मला शुद्ध राहायचं, मला पवित्र राहायचं, त्यांचं हृदय देवाला आवडतं. प्रेज द लॉर्ड. आणि ही बाब तुम्ही आणि मी जर जाणून घेतलं तर ह्यामुळेच लोक, ख्रिस्ती लोक इतर धर्मियांपेक्षा वेगळे आहे. कारण की त्यांचा देव जात, धर्म, उंच नीच, गरिबी, श्रीमंती,
ह्या लोकांच्याकडे बघत नाही, उलट तो गरीब लोकांमध्ये राहून स्वतः दास बनून गरीब बनून राहिला. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आपण अनेकदा लोक जण म्हणतात, अरे पत्र्याचा शेड, पत्र्याचा शेड, कशाला ख्रिसमस करायचं, कसं न्यू इयर, पाहुणे येतात, सगळे येतात, शेड दाखवायचा का? आणि असं करून अनेक लोकांनीच नव्हे तर पालकांनी रिफ्यूज करून टाकलं चर्च. परंतु प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा, देव शेडपेक्षा पण वाईट जागेवर जन्मलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे देव स्थान बघत नाही, देव पवित्रता बघतो किंवा पवित्रताकडे जाणाऱ्या लोकांकडे बघतो. आणि त्यामुळे योहान कृत शुभवर्तमान याचं 14वा अध्यायामध्ये जाऊया आपण. योहान कृत शुभवर्तमान नव्या करारामध्ये जाऊया आणि 14वा अध्यायामध्ये आपण बघत असताना वचन काढूया 23. ज्याच्या माझ्यावर प्रीती असेल असं येशू म्हणतो, तो माझे काय करेल, मला वचन पाळेल, वचन पाळेल. पुढे अंडरलाईन करा, वस्ती करू. वसती स्थान, राहण्याची जागा, निवास मंडळ, टॅबरनेकल, या सर्व गोष्टी ज्या आहे त्या संबंध कशात आहे, वस्ती करण्याशी संबंधित. जसं आपण ताडीवाला रोड इथे वस्ती करतो. प्रेज द लॉर्ड. आपण दुसऱ्या चर्चमध्ये जातो किंवा दुसऱ्या गावाला जातो, तिथे वस्ती करत नाही, तिथे काही दिवस आपण पाहुणे म्हणून राहतो. आणि जेव्हा आपण पाहुणे म्हणून राहतो तेव्हा काय असतं, तिथे आपण 10, 15, 20 वर्ष राहतो का पाहुणे म्हणून? नाही, मग तो वस्ती होऊन जाईल. पण देव वस्ती करतो म्हणजे देवाला इथे कायम स्वरूपी राहायचं आहे. त्याच्या देवाच्या रॅशन कार्डवर त्या ऍड्रेस लिहिलेला असेल. प्रेज द लॉर्ड. ही बाब आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपलं रॅशन कार्डवर किंवा आपल्या लाईट बिलवर आपलं परमनंट ऍड्रेस असा म्हटला जातो. बरोबर आहे ना? ऍड्रेस नाही, तो परमनंट ऍड्रेस म्हटला जातो. आणि तो परमनंट ऍड्रेस येशू ख्रिस्ताचा हा आहे की त्याला निवास मंडपापेक्षा या समयामध्ये तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये राहायला आवडतं. प्रेज द लॉर्ड. आणि जर तो राहतो आणि तो जर आपल्यामध्ये वस्ती करतो तर हे लोक कसे असायला पाहिजे? नम्र असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. नम्र असणं अतिशय गरजेचं आहे. कधी कधी आपल्या घरी पाहुणे येतात किंवा आपल्याकडे अनेक रिलेटिव्ह येतात आणि मग रिलेटिव्ह आल्यानंतर आपल्याकडे जागा मर्यादित असल्या कारणाने 1 किंवा 2 कॉट असतात. बरोबर आहे ना? आणि मग पाहुणे आल्यानंतर आपल्याला कॉट तर वाढवता येणार नाही, पण गाद्या असतात आपल्याकडे, खाली टाकायला काही ना काही बिछाणे असतात. बरोबर आहे? मग त्या समय आपण म्हणतो का, पाहुणे चला खाली झोपा, आम्ही वर झोपतो? काय म्हणतो आपण? तुम्ही वर झोपा, आम्ही खाली झोपतो. आम्ही कुठे जातो? खाली झोपतो. तुम्ही वर बसा, आम्ही खाली बसतो. आम्ही चटईवर बसू, तुम्ही सोफ्यावर बसा. की पाहुण्याला खाली बसतो तर आपण सोफ्यावर बसतो? नाही. पाळक साहेब आल्यानंतर पाळक साहेब तुम्ही खाली बसा, आम्ही कुर्सी टेबलवर बसतो. असं होणारच नाही. प्रियानो, एकच बाब लक्षात ठेवा की जर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी कोणी जर आला भेटायला तर आपण त्याला सन्मानाची जागा देतो. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जेव्हा येतो, तुमच्याशी भेटतो, तुमच्यामध्ये तो वस्ती करतो, याचा अर्थ नाही की तुम्ही त्याला खालीच झोपायला लावायचं. हो, तो तरी देखील देवच आहे. प्रेज द लॉर्ड. त्याला नुसतं एक अल्टर बनवून किंवा त्याचा एक फोटो बनवून त्याला हार चालणं किंवा त्याला कॅन्डल लावणं पुरेसं नाही. तर देवाला सन्मानाची जागा काय? तुमचं आणि माझं हृदय आहे. प्रेज द लॉर्ड. तो कशासाठी आलेला आहे हृदयामध्ये? यासाठी आलेला आहे की तुम्ही आणि मी त्याचे मुलं, त्याचे पुत्र आणि त्याचे कन्या आहोत. प्रेज द लॉर्ड. येणाऱ्या दिवसामध्ये जेव्हा ते मंदिर असेल जिथे सर्व त्याचे सन्मानित लोक जातील, ज्याला संत म्हटलेलं आहे, त्याच्यापैकी तुम्ही आणि मी असावे. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही ते केव्हा असणार संत? जेव्हा तुमच्या हृदयामध्ये येशू आहे तेव्हा. प्रेज द लॉर्ड. जर येशू नाही तर मग काय? जग व जगातल्या गोष्टी किंवा सैतान. 2 पैकी एकच राहतं. एक तर येशू आहे, नाहीतर मग जगातल्या गोष्टी किंवा सैतान. आणि प्रियांनो, आज जेव्हा 1च महिना राहिलेला आहे, याचा 25 दिवस आहे, जेव्हा आपण ख्रिसमस सेलिब्रेट करणार. आज फर्स्ट ऍडव्हेंट संडे मध्ये अखिल जगामध्ये सेलिब्रेशन होत आहे. तुम्ही आणि मी नम्र होऊन खऱ्या अर्थाने येशूला आपल्या हृदयामध्ये, आपल्या घरामध्ये जागा देणार आहे की नाही देणार, हा
प्रश्न येशू आम्हाला विचारतो. कारण की जगातल्या लोकांनी येशूला जन्म घेण्यापासून नाकारलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हा, जगाने नाकारलं, राजाने पण यहुद्याच्या राजाने नाकारलेलं. इतकंच नव्हे तर यहुदी लोकांनी देखील घाबरले आणि त्यांनी देखील नाकारलं. परंतु मेंढपाळाने त्याचं स्वागत केलं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, गरीब लोकांनी स्वागत केलं, श्रीमंत लोकांनी आणि पदाधिकारी लोकांनी त्याला रिफ्यूज केलेलं. आज तुमच्या आणि माझ्या समोर जर येशू म्हणतो मला तुमच्याकडे वस्ती करायची, तर मी द्वार उघडणार आहे किंवा नाही. एक स्त्रीने त्याच्यासाठी द्वार उघडलं. लोक शुभवर्तमान पहिल्या अध्यायामध्ये आपण जाऊया. लूकमध्ये पहिल्याच अध्यायामध्ये एक स्त्रीने द्वार उघडलं. 1:38 यामध्ये लूक शुभवर्तमान पहिल्या अध्याय 38व्या वचनामध्ये ती काय नाव आहे त्या स्त्रीचं? काय नाव आहे त्या स्त्रीचं? बायबल आहे का तुमच्याकडे की घरी ठेवलेलं आहे? उदाहरण देतो मी की एकदा पाळक साहेब एका कॉटेज प्रेयरसाठी गेले आणि पाळक साहेब आग्रहाने म्हणायचे प्रत्येकाने आपापलं बायबल घेऊन यायचं. आपण येतात ना बायबल घेऊन? कारण की नाही तर सवय लावा. वर्ष 25 पर्यंत आपण पोहोचलेलं. आणि गेल्यानंतर त्यांनी सर्व लोकांना बघितलं आणि ते मग घरच्या जे होस्ट होती तिला त्यांनी विचारलं, अहो मॅडम, आज मला तुम्हाला प्रीच तर करायचं, पण चुकून मी माझं बायबल घरी विसरून आलो. कृपया तुमचं बायबल द्या मला. मी चुकून घरी बायबल विसरून आलो आणि मला तुमचं बायबल द्या. हा मी आणते ना, मी आणते. आतल्या रूम मध्ये गेली, ती शोधू लागली बायबल, पण बायबल ज्या नेमक्या जागेवर ठेवलं तिथे दिसतच नव्हतं. आज त्या जागेवर जिथे नेहमी बायबल ठेवलेलं असे तिथे दिसेल ना. आणि तिला वाईट वाटलं की अरे म्हटलं सगळे लोक आलेले, पाळक साहेबांनी आपल्याकडे बायबल मागितलं, मी पण म्हटलं मी येऊन घेऊन येते आणि बायबलच सापडत नाही. म्हणजे किती अपमानास्पद बाब. लोक म्हणतील काय यांच्याकडे बायबल पण नाही, यांच्याकडे बायबल पण नाही. आणि ती इकडं शोधाशोध करते. पाळक साहेब म्हणा, अहो किती वेळ लावता सिस्टर, लोक आणलं बायबल. हो हो शोधते, आणलं मी शोधते. तेवढ्यात तिला लक्षात आलं की घरात सापडत नाही बायबल. मग एक तिच्या घरी एक नवीन काम करणारी स्त्री होती, ती नवीनच होती कामवाली बाई. आणि ती म्हणे, हो तू कुठेतरी बघितलं का बायबल कुठे ठेवलेलं आहे, कुठे तू चुकून तर नाही ठेवलं? तर ती म्हणे, प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो. काय म्हटली ती? कोण? कामवाली बाई. अरे म्हणे, तुला काय लाज वाटते का? बायबल सापडत नाही, तू प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो असं म्हणते. हा, तुला काही लाज लज्जा आहे की नाही? ती म्हणे, मी ज्या ज्या घरात काम करायला जाते पहिल्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरातलं बायबल लपून ठेवते. काय करते मी? बायबल लपून ठेवते. आणि मी बघते किती वेळानंतर यांना लक्षात येतं की आमचं बायबल गायब आहे. किती समयानंतर लक्षात येतं की माझ्या घरातल्या या मालकिनीचं बायबल गायब आहे हे त्यांना कळलं. पण प्रभूला धन्यवाद असो की दुसऱ्या दिवशी तुम्हाला कळालं बायबल गायब आहे. याच्यावरून आम्हाला एक गोष्ट कळते, बायबल गेलं म्हणजे सगळंच गेलंय तुमचं, हे लक्षात ठेवा. बायबल गेलं, पवित्र शास्त्र गेलं आणि ते तुमच्याकडे नाहीये, तुमच्या घरात नाहीये, तुमच्या जीवनात नाहीये, तुमच्या अंतःकरणावर कोरलेलं नाही, सर्व काही संपलेलं आहे. आणि यासाठी 2026 पर्यंत जात असताना मी परत एक वार आपल्याला विनंती करतो की त्या स्त्रीने, ज्याचं नाव मरिया होते, तिने स्वागत केलं आणि ती ह्या येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या बद्दल त्या निश्चितच स्वर्गदूतास अशी म्हणते की मी प्रभूची दासी आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. काय होणार होतं? ती गर्भवती होणार. पण तिला पुरुष माहीत. हे खूप चांगली बाब होती का? खूप चांगली बाब आहे का? आज की लग्न झालं नाही घरात बाळ पण येते. आवडेल का कोणाला? नाही. आज नाही आवडत तर त्या काळामध्ये कसं आवडेल? परंतु तिने काय म्हटलेलं आहे? ती म्हणते की प्रभूची दासी म्हणते म्हणून ते हो. पुढे आणखी एक वचन आहे त्याच्यामध्ये, बघूया 42व्या वचनामध्ये. स्त्रियांमध्ये तू धन्य. कोण म्हणलं? काल प्रश्न विचारला होता बायबल क्विज मध्ये.
कोण कोणाला म्हटलं? कोणी कोणाला म्हटलं? हु सेफ टू हुम? अलिशिबा आणि कोणाला म्हटलं? मारियाला म्हटलं की स्त्रियामध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ देखील धन्य. यस प्रियांनो, जे येशूचं स्वागत करतात देवाचं वचन सांगते की तू धन्य. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हा, आणि सर्वात महत्वाची गोष्ट काल देखील मी सांगितले, आज देखील सांगतो की सर्वात पहिले धन्यता स्त्रीला लाभतात. प्रेज द लॉर्ड. जरी स्त्रीने पाप आणण्यामध्ये आघाडी घेतली होती, परंतु धन्यता मिळवण्यामध्ये पण ते आघाडीवर. आणि कालच मला पुष्कळ स्त्रिया भेटल्या. हो बाळक साहेब, तुम्ही जे काही सांगितलं ना आम्हाला सावित्रीबाई फुलेच्या बद्दल, ते आम्हालाच माहित नव्हतं. आम्ही क्राइस्ट चर्चला येतो. आणि काल मी ते सांगितलं आणि मी त्यांना दाखवलं, बोर्डवर वाचलं नाव. दुसऱ्या नंबरचं नाव होतं जेम्स मिशेल, है ना, फास्टर जेम्स मिशेल. आणि जेम्स मिशेल जे होते ते क्राइस्ट चर्चचे पाळक होते. जवळजवळ 24 वर्ष त्यांनी पाळकी सेवा केली. परंतु पुण्यात युनिव्हर्सिटीचं नाव आहे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी. आणि इतिहासामध्ये नोंद आहे, भारतीय इतिहासामध्ये, की पहिली शाळा स्त्रियांसाठी सावित्रीबाई फुलेंनी उघडली. परंतु त्या स्त्रीला कोणीतरी शिकवलं असेल. बरोबर आहे ना? शिक्षक बनण्याच्या अगोदर शिकणार की नाही पहिले? न शिकता शिक्षक बनतं का कोणी? तिला शिकवलं. याचा अर्थ हा आहे की तिला शिकवणारा क्राइस्ट चर्चचा पाळक होते. प्रेज द लॉर्ड. महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये पहिलं कार्य पाऊल टाकणारे आणि शिक्षक बनवणारे व्यक्ती क्राइस्ट चर्च यातले पाळक होते. त्याचं नाव जेम्स मिचेल व त्यांची मिसेस आहे. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवूया त्या सेवकाबद्दल. आणि प्रभूला धन्यवाद असो की ते आपल्या जवळ आहे. परंतु आपण ती धन्य बाब, ही धन्यतेची बाब आहे आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या चर्चसाठी, येण्यासाठी धन्यतेची बाब आहे. परंतु त्याला आपण जाणतच नाही. इथे देखील तीच बाब घडली. ही मारियाने जाणलं, त्यामुळे तिला आनंद झाला. आणि आज देखील तिचं नाव घेतलं जातं माता मरिया. परंतु देव मरिया नाही, देव मारिया नाही. ती काय आहे? मातेच्या स्वरूपात आहे. देवाच्या योजनेचा महत्वाचा टप्पा ती आहे, परंतु निश्चितच ती देव नाही. सेकंड पॉइंट कडे आपण जाऊया की देव जसं मनुष्याबरोबर वास करतो तसं तो दुसरा पॉइंट वजस त्यामध्ये आपण जर बघितलं तर तो निवास मंडपात मनुष्याचा स्वीकार करतो. सेकंड पॉइंट मध्ये तो लिहिलेला आहे की तो स्वीकार करतो. आणि जर तो स्वीकार करतो तर लेवी याचा पहिलाच अध्याय याचा 4 वचनामध्ये आपण बघूया आणि वाचूया. लेवी याचा पहिला अध्याय आणि 4 वचन वाचा. यस, इथे त्यांनी लिहिलेलं आहे की नुसतं निवास मंडप कोणाची राहण्याची जागा होती? परम पवित्र स्थान कुठे, कोण राहत होते तिथे? परमेश्वर राहत होता. मनुष्य किती वेळेत जात असेल तिथे सांगा? वर्षातून एकदा. आणि त्याच्याबद्दल इथे लिहिलेलं आहे की प्रायश्चितासाठी वर्षातून एकदा परम पवित्र स्थानामध्ये कोण जात असेल? हाय प्रिस्ट किंवा ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, महायाजक जात असे. आणि तो जात असताना वचन याने सांगतं की त्याच्यासाठी प्रायश्चित करण्यासाठी पशुचं काय करत द्यावं लागत असेल? होम करणं गरजेचं होतं, बलिदान अर्पण करणं गरजेचं होतं. कारण की त्याच्या रक्ताच्या द्वारे त्याचं प्रायश्चित्त, ज्याच्यासाठी तो कोकरा होता, ज्याच्यासाठी तो पशु होता, त्या घरासाठी, त्या कुटुंबासाठी काय करणं जात होतं? रक्ताच्या द्वारे पापांची क्षमा, ज्याला पाप निर्मूलन किंवा पाप क्षालन असा शब्द वापरला जातो. आणि यासाठी देव जो होता तो निवास मंडपामध्ये राहत होता. परंतु तो अशा करणाऱ्या, अर्पण करणाऱ्या लोकांचा काय करत होता? स्वीकार करत होता. प्रेज द लॉर्ड. आणि आज प्रियांनो, जेव्हा इफिसकरास पत्र यामध्ये जेव्हा जातो, संत पौल एक खूप सुंदर वचन सांगतो, 6 आणि 7 वचन. इफिसकरास पत्र याचा पहिलाच अध्याय आणि यामध्ये वचन 6 आणि 7 मध्ये संत पौल याला आणखीन एक्सप्लेन करत येणे प्रकारे म्हणतो, देवाच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झालेले आहे प्रायश्चित्त. पुढे
प्रियकराच्या, यस, ही कृपा झालेली आहे जी त्याने त्याचा प्रियकर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पित्याने केलेली आहे. आणि 7वं वचन, यस, तो प्रियकर प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आपल्या अपराधांची क्षमा आपल्यास प्राप्त झालेली आहे. अनेक जण हे हायलाइट्स करतात, अनेक जण नोट करतात. आता मीच मागे गेलो होतो बायबल सोसायटीचे, तिथे एक्झिबिशन होतं. मी आणखीन एक बायबल घेतलं. आता मी माझे स्टडीचं बायबल वेगळं, चर्चमध्ये शिकवण्याचं बायबल एक, आणखीन एक तिसरं बायबल माझ्याकडे आलं. मी एकटाच वापरतो ते बायबल, मुलांसाठी त्यांचे वेगळे, परंतु माझं बायबल वेगळं आहे. एकाच वेळेस मी वेगवेगळ्या प्रकारचे, मराठीच 3 बायबल आहे माझ्याकडे, हिंदी वेगळं, इंग्लिश वेगळं, ते वेगळं सोड. प्रियांनो, काय गरज आहे एवढं करण्याची? आपल्याकडे किती बायबल आहे मी हात वर करायला लावणार नाही. आपण किती हायलाइट्स करतात हे मी तुम्हाला सांगणार नाही. आपण किती नोट्स काढतात हे नाही सांगणार. परंतु एकच गोष्ट, सिस्टर बनसोड इथे बसतात, त्यांच्या हातामध्ये बायबल असतात, ते बायबल वाचतात पण, नोट्स पण काढतात, हायलाइट पण करतात, म्हणून त्यांना पहिलं प्राइज मिळालं. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळे वाजवा सिस्टर बनसोडचं. लक्षात ठेवा, जर तुम्हाला काहीतरी मिळवायचंय तर तुम्हाला काहीतरी करावं लागेल. फुकट नाही मिळणार. नुसतं ऐकून कोणी यश प्राप्त नाही करू शकत. मी नुसतं कुठेतरी संदेश ऐकतो आणि येऊन इथे बडबडतो, तेच बोललेलं मी इथे येऊन रिपीट करतो, असं बिलकुल पण नाही. मी देखील लिहितो, मी देखील हायलाइट्स करतो, मी देखील मनन करतो, मी देखील चिंतन करतो, तेव्हा मी बोलतो आपल्या समोर. तुम्हाला जर पुढे जायचंय आणि येशू तुम्हाला, जसं पिताचा प्रियकर येशू म्हटलं, जसं तुम्हाला आणि मला येशू प्रिय वाटायला पाहिजे, तर आपल्याला देखील त्याच्यासाठी निदान वेळ काढत असताना पवित्र मंदिरामध्ये जेव्हा आपल्या हातामध्ये पेन दिसतो, आपल्या हातामध्ये बायबल दिसतं, आपण नोट्स काढतो, हे कोण बघतो? इथे सीसीटीव्ही पण बघतात. कोण कोण करतं, कोण कोण नाही, सीसीटीव्ही पण बघतात. मला का जर वाटलं की कोणाच करतो की नाही करतो, खरोखर सत्य आहे की असत्य आहे, तर त्या सीसीटीव्हीचे तिथे आहे, मी चेक करू शकतो. असो, प्रियांनो, एकच गोष्ट लक्षात ठेवा की पाळक साहेबाला जर आनंद वाटतो, कोणी त्याचा संदेश नोट करतो, तर देवाला किती आनंद वाटतो. प्रेज द लॉर्ड. एकच लक्षात ठेवा, पाळक साहेबाला आनंद वाटतो किंवा कोणीतरी आपला संदेश नोट करतो. पाळक साहेबाला आवडतं की फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर खाली कोणीतरी कमेंट्स देतं, आनंद व्हावं का माझ्या कमेंट, प्रेज द लॉर्ड, कोणीतरी हालेलुया म्हटलेलं आहे, प्रेज टू जीसस म्हटलेलं आहे, हे सगळे कमेंट दिलं पाळकाला आवडतं. देवाला किती आवडत असेल. प्रेज द लॉर्ड. हे लोक जे कमेंट देतात ते खरोखर जर व्यक्तीला आवडतं तर देवाला निश्चितच आवडतात. आणि जर आम्ही काही त्याला देऊ शकत नाही, पण देव त्यांना स्वर्गातून कपाटी उघडून विपुलतेने देतो. प्रेज द लॉर्ड. इथे त्याने आपले स्वर्गाचे कपाट उघडून अगोदर त्याचा प्रियकर प्रभू येशू दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. ह्याच्यापेक्षा बक्षीस पण तो मोठा असणार. एका काळी 2000 वर्ष अगोदर, आज फर्स्ट ऍडव्हेंट संडे, कोणी देखील त्याला जुमानत नव्हतं. लोक घाबरलेले होते. आपल्याला दिसतं की मेंढपाळ देखील घाबरलेले. येशूने म्हटलं भिवू नको. ज्ञानोदयमध्ये आता माझं येणारच आहे, भिवू नको, यावर मी लिहिलेलं आहे. आणि भीती का आहे याबद्दल एक निश्चितच आर्टिकल तुम्हाला दिसेल आता डिसेंबरच्या महिन्यात. परंतु प्रियांनो, ही बाब तुम्हाला आणि मला लक्षात ठेवायला पाहिजे की लोक घाबरले, परंतु आज लोक आनंद करत आहे. प्रेज द लॉर्ड. जगात कोणताच देश असं नसत, भले ते येशूला मानो अगर न मानो, तो ख्रिसमसचा सेलिब्रेशन करणारे नसतील. प्रेज द लॉर्ड. ज्यांना माहित नाही ते देखील मॉलमध्ये जातात, जिंगल बेल तर करतातच ते. किंवा ख्रिसमस फादर, ज्याला सॅन्टा क्लॉज म्हणतात, त्याच्याबरोबर ते एन्जॉय करतात, फोटो काढतात, सेल्फीज काढतात. त्यांना जो येशू कळालेला त्याबद्दल ते आनंद करतात. तुम्हाला आणि मला कोणता येशू कळालेला? प्रेज द लॉर्ड. जिंगल बेलवाला येशू कळाला की सॅन्टा क्लॉस वाला येशू कळाला की सुंदर सुंदर कपडे घालणारा येशू कळाला की गव्हाने जन्मलेला, नम्र लोकांमध्ये जन्मलेला येशू कळाला? प्रेज द लॉर्ड. याचा गंभीर्याने विचार करा. मेंढपाळ धावत गेले. जसं बातमी कळालेली, मेंढपाळ काय केलेले, त्वरित उठून गेले की आम्हाला त्याला बघायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पाळक साहेबांनी आज सांगितलं किती लोक त्वरित येतात, मला येशूला भेटायचं, याच्याबद्दल विचार कर. त्वरित जसंच त्यांना बातमी मिळाली की आज 10:30 वाजता चर्च आहे, ते त्वरित निघतात. प्रेज द लॉर्ड. मेंढपाळ यांना काही येशू माहित होता का? त्यांनी येशू बद्दल कदाचित ऐकलंही नसल,
मी माझ्या लेखांमध्ये लिहिलेलं आहे की त्या काळामध्ये सगळ्यात जे दुष्ट लोक होते किंवा पापी लोक होते यहुदी समाजामध्ये, त्यांना कुष्ठरोगी म्हणत असतात. झालं ना शिकून? का होतं हे सगळं मी सांगितलेलं आहे, कारण की ते शापित समजले जातात. नंबर 2 वर त्याच कॅटेगरीमध्ये मेंढपाळ पण होते. का? कारण की मेंढपाळ 7च्या दिवशी मेंढरं चारत होते. मग काय चूक केली त्यांनी सांगा बरं? मेंढपाळ 7 दिवस मेंढरं चारत होते, तर मेंढपाळाची चूक काय होती ज्यामुळे त्यांना पापी गणण्यात येतं? सांगा, विचार करून सांगा. ते ड्युटीज करत होते. आपल्याकडे अनेक लोक आहेत ते म्हणतात नाही पाळत 7च्या 7 दिवस ड्युटी, या महिन्यात बोलायचंच नाही, एकदम पॅक आहे, आपला प्रोग्राम पॅक आहे, बोलणे का नाही. सांगा बोला. आता मेंढपाळांची पापी गणण्यात येत होतं, त्याचं चूक काय होते सांगा बरं? व्हेरी गुड. ते शाब्बात दिवस पाळत नसे. आणि सगळ्यात महत्वाचं हे जे नियमशास्त्रामध्ये शाब्बात दिवस पवित्रपणे आहे ना, त्याच्यामध्ये नियम की नाही आहे? नाही पाळत पवित्र, मग कसे झाले ते लोक? अपवित्र. आणि अपवित्र लोकांना येशू ख्रिस्ताने सर्वात पहिले दर्शन घ्यायला बोलवलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सगळे पवित्र लोक दिसतात, त्यामुळे प्रेज द लॉर्ड करतच नाही. अहो, आपल्यासाठी, माझ्यासाठी, सर्वांसाठी प्रेज द लॉर्ड महत्वाचं आहे, कारण की आपण त्याच कॅटेगरीचे लोक आहोत. आणि त्यामुळे त्या लोकांना सगळ्यात पहिले बातमी दिली आणि ते धावत गेले. येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, ज्यांची पापे जास्त तो जास्त गौरव करतो देवाचा. बरोबर आहे ना? येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे वचनामध्ये. आता मी तिथे जाणार नाही, कारण की माझे पॉइंट राहून जाते. जो जितका जास्त पाप करतो, जेव्हा त्याच्या पापाची क्षमा होती, तो तितकंच जास्त देवाचा गौरव करतो. प्रेज द लॉर्ड. जो जितके शुद्ध न पवित्र समजतो, तर काय कोई बात नाही, अरे काय मी इतकं पापी थोडी, एवढा थोडी देवाचा गौरव करायचा. प्रियानो, ही बाब आपण लक्षात ठेवा. असो, आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की येशू मध्ये देव परमेश्वर तुमचा आणि माझा स्वीकार करतो. जेव्हा आपण धावत जातो, पळत जातो, आणि जेव्हा आपण येतो, मला येशूला भेटायचंय, मला येशूची भेट घ्यायची, मला येशूचं वचन ऐकायचं, मला येशूची स्तुती करायची, मला येशूसाठी प्रार्थना करायची, तेव्हा पिता बघतो आणि त्यांचा स्वीकार करतो. प्रेज द लॉर्ड. हकलून देत नाही त्यांना, त्यांचा तो आनंदाने स्वीकार करतो. हो प्रियानो, ही तर बाब झाली त्या समयाची. परंतु जेव्हा तुम्ही आणि मी जेव्हा प्रार्थना करतो, मंदिरामध्ये उभा राहतो, मध्यस्थीची प्रार्थना करा, साखळी प्रार्थना करा, तेव्हा आपण आपल्यासाठी करतो का प्रार्थना? कोणासाठी प्रार्थना करतो? कोणासाठी प्रार्थना करतो? ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवेच्या द्वारे परमेश्वराने जगाचा स्वीकार केला, प्रेज द लॉर्ड, त्याचप्रमाणे तुमच्या आणि माझ्या प्रार्थनेच्या द्वारे तो इतरांचा देखील स्वीकार करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हा, येशूने आपलं काम केलंय ना, आजही करत आहे. तो कोणासाठी प्रार्थना करते? तुमच्या आणि माझ्या. मग आपण काय करायचं? आपण पण आपल्यासाठी करायची का प्रार्थना? आपण इतरांसाठी प्रार्थना करतो. तेव्हा हे मंदिर, हे जे पवित्र मंदिर आहे, जिथून देव तुम्हाला आणि मला भेटतो, त्याला आनंद वाटतो की तुम्ही आणि मी काय करत आहोत? इतरांच्या समोर देवाच्या वचनाची घोषणा करतो, देवाची प्रार्थनेची घोषणा करतो. आणि त्यामुळे प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा. इयोब मध्ये जेव्हा आपण जातो, इयोब मध्ये जर आपण बघितलं, स्तोत्रसंहिताच्या अगोदर इयोब मध्ये जेव्हा जातो आणि शेवटल्या भागामध्ये जेव्हा आपण येतो, आणि त्यामध्ये एक वचन खूप सुंदर लिहिलेलं आहे. काय होईल ऐका, वाचूया आपण. इयोब शेवटला अध्याय जो आहे तो आहे 42वा अध्याय 8वं वचन. वाचा. इयोब 42:8. तर तुम्ही आता पूर्णतेचा आकडा आहे. माझ्या सेवक इयोबकडे जा व आपल्यासाठी होमबली. आता होमबलीच्या बद्दल आपण शिकतच आहोत. मग पुढे, मग माझा सेवक इयोब तुमच्यासाठी प्रार्थना करेल. पुढे, कारण मी त्याच्यावर अनुग्रह केलेला आहे, करत राहणार. आणि इयोब कडे का पाठवलं त्या लोकांना? कारण की इयोब जेव्हा प्रार्थना करेल तुमच्या विषयी, ती मी प्रार्थना ऐकेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी प्रार्थना करतो. देव ऐकणार की नाही ऐकणार?
का? कारण की त्यांनी येशू ख्रिस्ताला आमच्यासाठी मध्यस्थाला जगात पाठवलेलं. प्रेज द लॉर्ड. मग तुम्हाला आणि मला कशाला पाठवलं? आम्हाला देखील या जगामध्ये इतरांसाठी प्रार्थना करण्यासाठी पाठवलेले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि देव म्हणतो, तुम्ही जे चर्चमध्ये येतात ते तुम्ही त्याचे सेवक दास आहे, की तुम्ही जेव्हा प्रार्थना कराल मी तुमची प्रार्थना त्या व्यक्तीच्या बद्दल ऐकेन. प्रेज द लॉर्ड. काही जण तर फळकचं, कालच मला क्राइस्ट चर्चमध्ये एक जण भेटलं आणि ते म्हणे की अहो आम्ही ताडीवाला रोडला गेलो होतो आणि आम्ही सिस्टर अँड्रूनच्याकडे गेलो होतो. तुम्हाला माहिती आहे का, ओळखतात का? म्हटलं हा ओळखतो, आमच्या आंटीच येते. अहो काय सुंदर ते डोनट करतात, काय सुंदर डोनट करतात ते. क्राइस्ट चर्च एल्डर आहे आणि खूप आवडले मला. अहो म्हटलं ते म्हणे ते ख्रिसमसलाच करता. हो म्हटलं ते वर्षभर आम्हाला सुद्धा डोनट देतात, अनेक लोकांना ते डोनट देतात आणि ते खरोखर तिचे त्या डोनटमध्ये पंडित रमाबाईच्या प्रीतीची चव आहे. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांना, तुमची आणि माझी ओळख आहे वेगळी. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाची वेगवेगळी ओळख आहे. देव म्हणतो की तुझ्या हातामध्ये ते गुण आहे, ते सामर्थ्य आहे, ती ताकद आहे की ज्याच्यामुळे तुझी एक वेगळी ओळख आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जे मंदिराने येणारे नुसते आराधना करायला नाही, तर तुमच्या प्रार्थना देवाने तुम्हाला सामर्थ्य देऊन अशा केलेल्या की ती प्रार्थना ऐकल्या जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु चेन पिरियडला 4 ते 5च लोक येतात. ते म्हणतात पाळकच्या 5च लोकांना प्रार्थनेची इच्छा देवाने दिलेली, बाकीचे लोक नुसते ऐकणारे आणि घेणारे लोक. प्रियानो कितीतरी बाई, मी नेहमी म्हणतो नो इश्यू, तुम्हाला प्रार्थनेची संधी मिळाली. ते पार्वतीबाई सुद्धा छान प्रार्थना करतात. पार्वतीबाई करतात की नाही तुम्ही प्रार्थना? शनिवारी करतात त्या पण प्रार्थना, त्यांना संधी देतात. अहो तुम्ही या तर खरं. वचन तिथे काय लिहिलेलं आता आपण वाचलेलं की तो जेव्हा तुमच्यासाठी प्रार्थना करेल ती प्रार्थना मी ऐकेन. पण तुम्ही करायलाच तयार नाही प्रार्थना, तुम्ही मंदिराला यायलाच तयार नाही, तुम्हाला या गोष्टीची जाणीवच नाही की माझ्या प्रार्थनेसाठी मला देवाने इथे बोलवलंय, तर मग मला सांगू द्या येशू ख्रिस्त कसा तुमच्या आणि माझ्यासाठी जन्मलेला आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही किती ख्रिस्ती म्हटलं, ख्रिस्त या जगामध्ये लोकांसाठी आणि आज देखील देवाच्या उजवीकडे आम्हासाठी प्रार्थना करत आहे. तुम्ही आणि मी कोणासाठी प्रार्थना करत आहे याचा गांभीर्याने विचार करा. पुढे जाऊया आपण तिसऱ्या मुद्द्याकडे. आणि तिसऱ्या मुद्द्यामध्ये आपण बघितलं की देव लोकांच्या त्या निवास मंडपामध्ये क्षमा करण्यासाठी, कशासाठी बोला? क्षमा करण्यासाठी. क्षमा करण्यासाठी येतो. आणि लेवी याचा 4था अध्याय यामध्ये जाऊया आपण. निर्गम नंतर लेवी आहे आणि लेवीचं 4था अध्यायामध्ये 20वे वचन वाचा कोणीतरी. जसं वाचा. प्रायश्चित करावे म्हणजे म्हणजे निवास मंडप कशासाठी बनवलं होतं? लोकांच्या पापांची क्षमा करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. देवाचं मंदिर आहेच ती जागा जिथे दंड दिला जात नाही, जिथे शाप दिला जात नाही, जिथे हिशोब विचारला जात नाही, तिथे जे नम्रतेने येतात त्यांना पाप क्षमेचा लाभ मिळतो. प्रेज द लॉर्ड. आणि जगामध्ये सगळ्यात मोठा लाभ हाच आहे. प्रेज द लॉर्ड. सांगा सगळ्यात मोठा लाभ हा काय आहे? पाप क्षमेचा लाभ सगळ्यात मोठा लाभ. का लाभ आहे? कारण की त्याच्यामुळे मिळणार जे आहे तारण ते सगळ्यात मोठी गिफ्ट आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यांची पापांची क्षमा झाली आहे त्यांना देवाचे तारलेले लोक, बरोबर आहे, तारलेले लोक. पाप क्षमाच नाही तर तुम्ही तारलेले लोक होणारच नाही. आणि यासाठी प्रियांनो लक्षात ठेवा की सगळ्यात महत्वाची जागा इथे ही आहे की इथे जे येतात ते देवाच्या लोक देवाच्या उपस्थितीमध्ये जेव्हा प्रायश्चित्त करतात त्यांना पापाची क्षमा मिळते. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी लोक त्या मंडपाच्या चहूबाजूला राहत होते आणि वेळोवेळी ते येत होते आणि काय करत होते? अर्पण करत होते, होम बली अर्पणत होते. आणि त्यामुळे त्या याजकीच्या सेवेच्या द्वारे काय मिळत होतं? त्यांना पाप क्षमेचा लाभ मिळत होता. प्रेज द लॉर्ड. आणि प्रायश्चित्त वर्षातून एकदा. परंतु आता तो किती आहे आपल्या सहज. येशू म्हणतो आता ते परम पवित्र स्थान तुझं हृदय आहे. सुंदर देऊळ हृदय हे माझे, येथे विराजे देव बाप्प. इथेच देव आहे.
इथे क्षमा पण मिळते, इथे शुद्धता पण मिळते, इथे स्थारण पण मिळतं, इथे जीवन पण मिळतं. प्रेज द लॉर्ड. हे सर्व गोष्टीची सोय आता देवाने आपल्या होम डिलिव्हरी करून टाकलेली, घरगुती. परंतु अनेक लोक म्हणतात आता आम्ही घरीच त्याचा लाभ घेतो पाळक साहेब, आता मंदिराला आम्ही येत नाही. प्रश्न हा आहे की मी मंदिर बनवले का? युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, अनेक देशांमध्ये आता मंदिराला ओस पडलेली, लोक जातच नाही मंदिराला. का? कारण की आठवडाभर इतके काम करून थकून जातात की त्यांना ताकदच उरत नाही. ते म्हणतात की नाही आता वीकेंड म्हणजे एन्जॉय करायचं, वीकेंड म्हणजे आपल्याला एनर्जी जे काही गमवलेली आहे त्याला काय रिफ्रेश करायचं आम्हाला, आणि यासाठी ते तिकडे जातात. परंतु प्रियानो, धन्य असो त्या प्रभूची की आज देखील भारतामध्ये विविध ठिकाणी किंवा जे लोक आहे त्या लोकांना आज देखील त्या मंदिराची जाण आहे. प्रेज द लॉर्ड. ते धावत येतात, पळत येतात, कारण की मला देवाला भेटायचंय. आणि जर देवाला भेटायचं आहे तर तिथे सगळ्यात मोठा लाभ काय? लोकांना पापांची क्षमा मिळते, फॉरगिवनेस ज्याला आपण म्हटलं ते मिळतं. आणि यासाठी जेव्हा इफिसकरास पत्रामध्ये संत पाऊल यांना आणखीन नव्या करारामध्ये स्पष्ट करत म्हणतो इफिस 1:7 मध्ये की त्याद्वारे कशा प्रकारचा लाभ तुम्हाला आणि मला मिळतो, जे आता आपण वाचलं इफिस 1:7. त्याच्या कृपेच्या समृद्धीप्रमाणे त्याच्या रक्ताच्या द्वारे त्या प्रियकराच्या ठाई. इथे कोण आहे? येशू. या मंदिराचं नाव काय? काय नाव आहे? ख्रिस्ती मंडळी चर्च. पहिल्या मंडळीचं नाव देखील ख्रिस्ती मंडळी चर्च होतं. या मंडळीचं नाव देखील ख्रिस्ती मंडळी चर्च आहे. आणि इथे येशूचं चर्च आहे, येशूचं मंदिर आहे. आणि त्याच्याद्वारे रक्ताची खंडणी भरून तुम्हाला आणि मला मुक्ती, पापक्षमा ही मिळते. प्रेज द लॉर्ड. पण काही लोकांना पाप करणं आणि मुक्तीमध्ये इंटरेस्टच नाही है. तो पाळकचा बहुत टेंशन है दिमाग को, क्या पाप पाप लेके बैठे, बहुत सारे दिमाग काम रहते. आपको क्या मालूम है, इधर भी काम, स्वयंपाक भी करने का, नौकरी भी करने की, काम पे भी जाने का, बच्चे भी संभालने का, दुनिया भर के टेंशन. महंगाई इतनी बढ़ गई, पैसा मिलता नहीं, और क्या पाप पाप लेके बैठे. यस, अनेक लोकांना त्याचं गांभीर्य नाही. ख्रिसमस तर साजरा करायचा पण येशू नको. प्रेज द लॉर्ड. ख्रिसमस तर साजरा करायचा पण सांता क्लॉज पाहिजे घरामध्ये, बेल पाहिजे घरामध्ये, पण येशूचा जन्म हृदयात नको. प्रेज द लॉर्ड. गव्हाणी बनवतील, छोटासा बाळ तिथे झोपलेलाच राहील. ते बाळच आहे, कधीच वाढतच नाही ते बाळ. गव्हाणीतलं बाळ किती लोकांचं बाळ मोठं झालं सांगा बरं. ते 2000 वर्षापासून बाळच आहे, झोपलेलंच त्या गव्हाणीमध्ये. ते चालत नाही, ते फिरत नाही, ते काहीच काम करत. ते बाळ तसंच लोकांनी जपलेलं आहे. तो येशू कधी मोठाच होऊ देत नाही. दरवर्षी तो जन्मच घेतो तोच बाळ. प्रत्येक वेळेस दरवर्षी वय गव्हाणी, वय बाळ, तेच गवत, ते सगळं तिथेच राहतं. हो प्रियानं, किती वर्ष तुम्ही तसंच चालणार? अरे येशू आला गेला पण, आणि तुमच्यासाठी मध्यस्थी करतो, आणि तो तुमच्या हृदयामध्ये पण राहतो. त्याच्याकडे कधी बघणार? हो, तुम्ही जड अन्न घेणारे नाही, तुम्ही आज पण दूध पिणारे बालका समानच आहात. त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद कसे मिळणार? जड अन्न खाणारे व्हावं यासाठी मंदिर आहे. प्रेज द लॉर्ड. मंदिर यासाठी नाही आहे की नुसतं तुम्ही या टाळीवाचं गाणं, ह्यातून देव आत्म्याच्या द्वारे तुमची आणि माझी भेट घेतो. प्रेज द लॉर्ड. आणि जो मंदिर देवाचा हृदय आहे त्याच्यामध्ये येशू जो निवास करतो त्याची वाढ होते. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही मंदिरात येणार नाही तर छोटावालाच येशू राहील. परंतु जसं तुम्ही मंदिरात येणार, तुम्ही वचनात वाढणार, म्हणजे येशूची पण वाढ तुम्हाला दिसणार. आणि ते नुसतं तुम्हाला नाही तर इतरांना देखील दिसणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी इथे वचन स्पष्ट सांगितलेलं आहे की त्याच्याद्वारे मुक्ती तुम्हाला प्राप्त झाली. त्याद्वारे काय प्राप्त झाली? क्षमा. आमच्या घराच्या शेजारी 3-4 घरं असतात, शेजारी ज्याला आपण म्हणतो. आणि मग आपण त्यांना म्हणतो, अहो मम्मी ते ह्यांना पण दिलं, त्यांना पण दिलं, ते पुढच्या लोकांना दिलंच नाही. त्यांनी कुठे दिवाळीला फराळाचं पाठवलं होता? बर्थडे होता तर बोलत काय कधी तुला? आणि तू काय त्याला ताट द्यायला निघाला है ना? बर्थडेला ताट नाही, कधी दिवाळीला ताट नाही. सण सुद त्यांचे, आमच्या तर एकच सण येतो, त्यांचे तर 10 सण येतात. कितीचा ताट यायला पाहिजे? एक की ताट पाठवत, तू निघाला तिथं फराळाचं द्यायला त्यांना. प्रियांनो,
आम्ही ख्रिसमस सेलिब्रेट करत असताना आम्ही क्षमाच करायला तयार नाही. आणि आपण जेव्हा बघितलं मत्तेकृत शुभवर्तमानच्या 6व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला एक प्रार्थना शिकवली. कोणती प्रार्थना शिकवली सांगा बरं? 6व्या अध्यायामध्ये मत्तेकृत शुभवर्तमान 6व्या अध्यायामध्ये एक प्रार्थना प्रभूने आपल्याला शिकवली. त्या प्रार्थनेला काय म्हणतात? कोणती प्रार्थना? त्याच्या 14वं वचन वाचा. 6:14. कारण जर तुम्ही लोकांना त्याच्या अपराधाची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता हे तुम्हाला क्षमा करेल. त्यांनी फराळाचं दिलं नाही म्हणून आपण नाही देणं हे कुठेतरी योग्य नाही, हे आपल्याला शोभत नाही. ते आपल्याला शिव्या देतात आणि आपण म्हणू की ते शिव्या देत नाही, आपलं त्यांच्याशी पटत नाही, त्यामुळे ख्रिसमसला आम्ही त्यांना काही देखील करणार नाही, हे देखील शोभत नाही. कारण की देव येशूने आम्हाला असं शिकवलंय की शत्रूंसाठी पण प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. आणि येशूने देखील केलेली, असं नाही की तो तुम्हाला शिकवतो नाही. वधस्तंभावर तो म्हणतो की बापा यांना क्षमा कर. आज देखील जे सगळे येशूला जाणत नाही मानत ते देखील कौतुकाने म्हणतात की असं कोणीच करू शकत नाही जगामध्ये. ज्याला मरायला ज्या लोकांनी टांगलेलं आहे तोच व्यक्ती त्या मारण्याकऱ्या लोकांना, त्या मारीकरी लोकांसाठी म्हणतो की यांना क्षमा कर, यांना काय कळत नाही. काय कळत नाही? सगळं कळत होतं ना त्यांना माहित होतं की हे केल्यानंतर व्यक्ती मरणारच आहे आणि ह्याचा किती अपमान होते हे सर्व दिसत होतं, तरी देखील येशू ख्रिस्ताने त्यांना क्षमा केली. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही त्याचे शिष्य स्वतःला म्हणतो, सुंदर देऊळ वगैरे वगैरे गाणे गातो, परंतु आमच्या हृदयामध्ये आज देखील क्षमा नाही. आणि जर क्षमा नाही तर देव कसा काय तुम्हाला आणि मला क्षमा करेल? प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी प्रियांनो आज हे बाब जेव्हा आपण फर्स्ट ऍडव्हेंट संडे आहे त्या दिवशी आपल्याला ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की क्षमा ही सगळ्यात मोठी गोष्ट जी आहे ते देवाने जगामध्ये येशूच्या द्वारे तुम्हाला आणि मला पाठवलेली आहे. प्रेज द लॉर्ड. येशू जर जगात आला नसता तर पापांची क्षमा याचे मार्ग कायमचे बंद झालेले होते, परंतु येशूमुळे आज आम्हाला मोफत क्षमा मिळते. प्रेज द लॉर्ड. त्याचं मोल कोणी भरलेलं आहे? प्रभू येशूने भरलंय. परंतु आम्हाला क्षमा फुकट मिळालेली आहे आणि आम्ही फुकट क्षमा करायला तयार नाही. त्याने जर फराळाचं दिलं तरच मी फराळाचं दे, हे म्हणण्याची वृत्ती आपल्यामध्ये आहे. आणि त्यामुळे आपले खऱ्या घरात आणि आपल्या जीवनामध्ये येशूचा जन्म होईल का? नाही होणार. आणि ही बाब देखील लक्षात. शेवटला मुद्दा घेतो आणि संपतो. आणि चौथा पॉइंट आणि शेवटला पॉइंट आहे की देव मनुष्यापासून तिथे अर्पण आणि भेट देखील स्वीकार करतो. निवास मंडपामध्ये लोक काय घेऊन जात होते? रिकाम्या हाते जात होते का? रिकाम्या हस्ते जात होते का? ते अर्पण घेऊन जात होते. आणि अर्पणामध्ये नुसतं वस्तू म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कोकरे, मेंढर, वासरू किंवा कबुतरे एवढंच नव्हे तर वस्तू पण घेऊन जात असत. वस्तू देखील तो नेत होते. देशामध्ये पशु होते तर लाकडं होते, तेल होतं, त्याचप्रमाणे विविध प्रकारचे दागिने होते, सोने होते, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. या सगळ्या गोष्टी ते घेऊन जात होते आणि देव त्याचा स्वीकार करीत असे. प्रेज द लॉर्ड. खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर देवाला काय देणार तुम्ही? पशु कोणी निर्मित केले? देवाने. लाकड कोणी निर्माण केले? आपल्या घरी एका लाकडाची फॅक्टरी. कोणी जगामध्ये लाकडं निर्मित करू शकतं का? नाहीच करू शकत. दागिने कुठून मिळतात? जमिनीमधून. माइन्स असतात ते, है ना, तेथून मिळतं. ते आपण घालून मिरवतो. मेरे घेणे देखो, मेरे घेणे देखो. ख्रिसमसला तर आपण खूप तयार होऊन येतो, परंतु ते खऱ्या अर्थाने आपण आपल्या जरी आपण 1 लाख रुपये तोळाने खरंच घेतले, परंतु ते खऱ्या अर्थाने कोणी दिलेले? ते जमिनीतून प्राप्त झालेले आणि ते निर्मिती करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. आपण त्या सोन्याच्या बद्दल इतकं कौरव करतो, पण सोन्याचा महाल सियोन देशामध्ये जायचं नाही. तिकडे नको, तिथे नको. आम्हाला गळ्यात सोनं घालू द्या, पण सोन्याच्या रस्त्यावर चालायचं नाही. काय माहिती मिळतं की नाही मिळतं? इथूनच आपली सुरुवात. आता इथे मिळतं ना सोने चांदी, घाला. नवराही कमवतो, राब राबतात, गळ्यात घालायचं, हातात घालायचं. आजकाल चेन तर हे पण घालायला लागले, कडे बिडे घालणारे पुरुष पण झालेले है ना. कानात पण घालतात पुरुष आजकाल सोन्याचं. असो प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की देव इथे स्वीकार करत होता. आता प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा काय काय गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या बालक स्वरूपात
मध्ये स्वीकार केला? सांगा बरं. ज्ञानी लोकांनी काय काय दिलं? इथे आपण बघितलं आणि आपण गाणं पण गायचं है ना, गाणं पण गाणार आहोत. आणि सोनं, ऊद आणि गंधरस या 3 गोष्टी ज्या आहे ते घेऊन हे ज्ञानी आले होते. काल सिस्टरने सांगितलं की अनेक वर्षापासून ते प्रवास करत होते आणि शेवटी ते तिथपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी हे 3 गिफ्ट जे आहे ते घोड्यावरून येणारे पूर्व देशाकडचे हे ज्ञानांनी हे त्यांना दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रश्न हा येतो की तुम्ही आणि मी काय देतो? तुम्ही आणि मी येशूला काय देण्यासाठी येतो? मी सुरुवातीला वारंवार अनेकदा सांगितलं की येशू मधून येतो का चर्चमध्ये? शेवटी प्रार्थना करताना पाळायचा हात देतात तेव्हा ते येशू येतो का? येशूच तर वसती स्थानच आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तुमच्या येण्याच्या अगोदर पण येशू इथे राहतो, तुम्ही गेल्यानंतर पण येशू इथेच राहतो. प्रेज द लॉर्ड. परंतु देण्याचा समय जो आहे त्याला उपकार स्तुतीचं यज्ञ आपण म्हणतो. प्रेज द लॉर्ड. ते देखील आपण द्यायला तयार आणि फुकट येते. किती लोक मुख्य येते? एकच व्यक्ती मला आंधळा दिसतो, म्हणजे बिचारे ते येतात आणि प्रभू भजनाच्या दिवशी ते पण देतात. प्रेज द लॉर्ड. देतात की नाही देत? काय देतात सांगा बरं. ते व्यक्ती अंध व्यक्ती आहे. ते प्रभू भजनाच्या वेळेस मला पुढे दिसतात, ते बाहेर बेंचवर असतात. ते देखील मंदिराला काहीतरी देतात. काय देतात बरं सांगा? नाही माहित कोणाला? ते प्रभू भोजनाची भाकर आणि त्याचा स्पॉन्सर करतात. प्रेज द लॉर्ड. आपण जे भाकर खातो ना त्याच्यासाठी ते पैसे देतात, डोनेशन देतात. प्रेज द लॉर्ड. त्यांना दिसत नाही हे डेकोरेशन झालेलं आहे. पाळक साहेब देखील त्यांना दिसलं नाही, परंतु त्यांच्या हृदयामध्ये येशू त्यांना दिसतो. प्रेज द लॉर्ड. आणि त्या येशूला मला काहीतरी द्यायचंय, त्यासाठी ते फार श्रीमंत नाही कसेही असेल, परंतु त्यांना त्यांच्या मनामध्ये हा भाव निर्माण झाला की मी महिन्यातून एकदा होणारा प्रभोजनाच्या समय ह्या मंडळीच्या सर्व लोकांना जे देवाचे शरीर म्हणजे मोडलेले शरीर आणि वधस्तंभावर आणलेलं रक्त याच्या स्वरूपामध्ये प्रतीक म्हणून देणार जाणारं भाकर आणि द्राक्षरस मी लोकांना देणार. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, विचार करा. लोकांमध्ये ज्याच्याकडे नाही, परत एक बार मी म्हणतो, ज्यांच्याकडे नाही ते देतात, परंतु आपण म्हणतो हम तो उनसे भी गरीब आहे. वो तो अंधे नाही, हम तो बहरे भी आहे, हम तो लंगडे भी आहे, मुके पण आहे, काहीच नाही आमच्याकडे. कारण की आम्ही गाणं पण गायला येत नाही, आम्ही प्रार्थना करायला पण येत नाही. आम्हाला डेकोरेशन आवडतं म्हणून ख्रिसमसला आणि न्यू इयरला सुंदर डेकोरेशन बघायला येतं, बाकीचे दिवस आमचे डोळे तांदळे होऊन गेलेले. प्रियानो, हे विचार करा. तुम्ही आणि मी काय देवाला देतो आणि जर देत नाही तर काय आपल्याला मिळणार आहे? आपल्याला मिळणार तरी काय? या मेंढपाळांच्याकडून काही मिळण्याची शक्यता नव्हती, होती का? श्रीमंत लोक होते, ज्ञानी, त्यांनी दिले. पण मेंढपाळांनी काय दिलं सांगा? मग फुकट आले आणि फुकट गेले. बघून काय दिलं का नाही दिलं त्यांनी सांगा आता तुम्ही. मेंढपाळ आले, त्यांनी दर्शन घेतले, पण त्यांनी काय दिलं की नाही दिलं? ह्या 3 लोकांनी आत्ताच आपण सांगितलं, ह्यांनी दिलं सोनं, ऊद आणि गंधरस. मग मेंढपाळांनी काय दिलं? आता वचनाकडे परत न्यावं लागेल मला तुम्हाला परत. चला जाऊया आपण लोक शुभ वर्तमानामध्ये. हा वचन वाचा. लूक 2:17. त्यांनी म्हणजे मेंढपाळांनी. 16-17 दोन्ही वाचा. 16-17 दोन्ही वाचा. तेव्हा मेंढपाळ घाईघाईने गेले, त्यांना ते सापडले की ह्या 3 गोष्टी तुम्हाला दिसत आहे. एक आई आहे, एक वडील आहे आणि ते बालक, त्याचं नाव येशू आहे. पुढे ते काय केलं त्यांनी? मग आता सोना ऊर मुळदान महत्वाचं की जाहीर करणं महत्वाचं? बघा, त्यांच्याकडे काही नव्हतं पण त्यांच्याकडे मुख होतं. त्यांच्याकडे काही नव्हते पण त्यांच्याकडे उघडे डोळे होते. त्यांच्याकडे काही नव्हतं पण देवाची योजना त्यांच्यापर्यंत आली. प्रेज द लॉर्ड. मग ते थांबले नाही, त्यांनी जगाला जाहीर केलं की आम्ही काय बघितलेलं. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्याकडे माझ्याकडे काही नसेल परंतु या सगळ्या गोष्टी आहे. तुम्ही येशूला बघितलेलं आहे, तुम्ही येशू ख्रिस्ताच्या बद्दल ऐकलेलं आहे,
तुम्ही येशू ख्रिस्ताच्या बद्दल बोलतात, मग हे जाहीर करणं कोणाचं काम आहे? नुसतं हॅपी क्रिसमस करून जाहीर होतं का? हॅपी क्रिसमस, हॅपी क्रिसमस, प्रभू उठलाय, प्रभू उठलाय, प्रभू उठलाय. हो प्रियांनो, जाहीर करण्यासाठी तोंड नाही, आमचं कृती आणि वर्तन महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. खरोखर यांच्या जीवनामध्ये येशू वस्ती करतो म्हणून हे येशू सारखे वागतात. प्रेज द लॉर्ड. जाहीर करणारे खूप लोक आहेत, परंतु त्यांच्या तोंडातून वेगळं जाहीर होतं आणि त्यांच्या कृतीतून काहीतरी वेगळं जाहीर होतं. तर तुम्ही कृतिशील होणार की बोलणारे होणार? बोलणारे होणार की कृतिशील होणार? मला तरी वाटतं दोन्ही पण व्हायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण की कृतीतून जे आपण बोलतो त्याला वजन आहे. प्रेज द लॉर्ड. जसं आम्हाला करत नाही आणि आपण नुसतं बडबड करतो, लोक म्हणतात काय फुगीर येते, काय ऐकायचं नाही, बंडल माणूस आहे, काय करतो काय आणि बोलतो काय, ह्याला महत्व नाही. पण जेव्हा तुमची कृती आणि मग त्याच्यानंतर तुमचं बोलणं, हे दोघं वजन ठेवतात. प्रेज द लॉर्ड. आणि आज प्रियांनो, आपण देवाचं वचन ऐकत असताना 4 गोष्टी शिकलेल्या आहे. पुढच्या वेळेस मी वधस्तंभापाशी घेऊन जाणार आहे निवास मंडपाला. परंतु पहिलं मध्ये आपण ऐकलेलं आहे की देव परमेश्वर येशू तुमच्यामध्ये वास करतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्याचे निवास मंडप हो. दुसऱ्या पॉइंटकडे आपण लिहिलं की निवास मंडपामध्ये देव आमच्यासारख्या पापी लोकांचा स्वीकार करतो. प्रेज द लॉर्ड. हाकलून देत नाही, तो स्वीकार करतो. तिसरा मुद्दा हा आपण बघितला की निवास मंडपामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा तुम्हाला पापांची क्षमा प्राप्त होते. प्रेज द लॉर्ड. इतर कुठेही पापांची क्षमा प्राप्त होणार नाही. आणि शेवटला मुद्दा आहे की आपण जेव्हा त्याला अर्पण आणि भेट घेऊन येतो तेव्हा देव त्याचा स्वीकार करतो. प्रेज द लॉर्ड. तर कशाही असो, त्या विधवेकडे पण बघतो येशू आणि त्यांनी 2च टोले दिलेले, तरी येशूने त्याचा स्वीकार केला की नाही? त्यांनी म्हटलं की बघा शिष्यांनो, ह्याच्यापेक्षा मोठं देणगीदाता जगात तुम्हाला सापडणार. आज आमच्याकडे काही नाही, परंतु सर्वस्वी देण्याची इच्छा असेल तर हा उर्वरित 25 दिवसाचा प्रवास, 2025 पर्यंत येणारा प्रवास, बरोबर आहे, 2025चे 25 दिवस राहिलेले आहे आजपासून, बरोबर आहे. हा प्रवास तुमचा देव आशीर्वादित कर. आणि खऱ्या अर्थाने या 25 दिवसामध्ये तुम्ही तयारी करत असताना फर्स्ट ऍडव्हेंट संडे पासून मेणबत्ती विजली नाही, व्हेरी गुड, मला वाटलं विजते का काय मध्ये, परंतु ती विजली नाही. मेणबत्तीचा प्रकाश हेच आम्हाला सांगत आहे की मी आता या 25 दिवसामध्ये नुसतं घरच नव्हे तर माझ्या हृदयामध्ये पण येशूला स्थान देणार आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण की या वचनाच्या द्वारे आज निवासस्थान ह्याच्याद्वारे तू आम्हाला हे काही शिकवलेलं आहे ते आम्ही ग्रहण केलेलं आहे. प्रभू हे वचन खऱ्या अर्थाने आम्ही ख्रिसमसकडे जात असताना आमच्याकडे धन नाही, आम्हाला पुष्कळ गोष्टी करायच्या, परंतु आज आमच्या महागाईमुळे अनेक गोष्टी आम्हाला करता येत नाही. आमची इच्छा आहे की आमचं घर आनंदी असावं, सुंदर असावं, परंतु वातावरणच असं नाही. घरामध्ये भांडणं आहे, वाद आहे, एकमेकांच्याकडे आम्ही रुसलेलो आहोत. घरामध्ये पैतृपिता एक जण करतो, दुसरा जण करू देत नाही, अशा प्रकारची अवस्था आहे. आणि त्या समय पित्या आम्ही कसं सेलिब्रेट करावं? हो पवित्र परमेश्वर, आमच्या शेजारी पाजारांशी पटत नाही, आम्हाला व्यवस्थित असं घर नाही, तो देव म्हणतो या सर्व गोष्टीचा विचार करू नको. तुझं हृदय माझं हृदय हो येशू जेव्हा मी तुला देणार आहे त्यामध्ये तू निवास करणार आहे. आणि ते स्वच्छ आणि शुद्ध असण्यासाठी, देवा ते शुद्ध आणि पवित्र असण्यासाठी आज परत एक मी प्रायश्चित हृदयाने हेच म्हणतो की पापा मज पाप्यावर दया कर, माझ्या ते दोष, माझ्या ते दुष्कर, माझ्या धर्म दूर कर. यासाठी की पित्या तुझा आनंद, तुझी शांती आणि विशेष करून तुझा जन्म जो माझ्यासाठीच नव्हे तो माझ्यामध्ये यासाठी झाला की इतरांनी ते बघावं, ते होऊ दे. यासाठी की नुसतं जन्मलेला येशू त्यांनी बघू नये, तर येशू जेव्हा मोठा झाला, 30 वर्षाचा झाला, त्याने चिन्ह चमत्कार अद्भुते केले, तसा जिवंत सामर्थ्यशाली येशू माझ्यातून दिसावा अशी कृपा आणि दया कर. आभार मानतोय सुंदर समयाबद्दल प्रभू येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन.